महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलं। यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्री पदातून वगळण्यात आलेलं आहे। त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे। भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। तर हा महायुतीच्या तिन्ही नेत्यांचा निर्णय असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे। कारण की शेवटी भरत गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांची आमची चर्चा झालेली होती, मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली होती की भरत मंत्री झाल्यानंतर त्यांना पालकमंत्री रायगडचं केलं गेलं पाहिजे। एवढंच नाही तर भाजपाचे 3 आमदार आणि आमचे शिवसेनेचे 3 आमदार असे 6 आमदार माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि पालकमंत्री पद हे भरत गोगावलेंना द्यावं अशी सर्वानुमते मागणी केलेली होती। 7 पैकी 6 आमदारांनी केली होती आणि त्याच्यानंतर काल जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये भरत नव्हते। हा सगळ्यांनाच धक्का होता। परंतु शेवटी शिंदे साहेब हे शिवसेनेचं नेतृत्व करतात। आम्ही आमच्या भावना शिंदे साहेबांकडे पोहोचवलेल्या आहेत। ज्या वेळेला 3 पक्षाचं सरकार असतं त्याला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे। शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला, अभूतपूर्व यश आमच्या पदरामध्ये टाकलं आहे, ते नजरसमोर ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल।